आता एक सविस्तर बातमी पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। त्याचं घडलं असं की आगामी निवडणुकीमध्ये भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकते असं विश्वसनीय सूत्रांकडून सांगितलं जातंय। तर स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येण्यास फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जातंय। त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक युती संदर्भातले सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात येणार आहेत। म्हणजे भाजप वगळता शरद पवारांची राष्ट्रवादी इतर कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतं। त्यात काही दिवसांपूर्वी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि युती संदर्भातले निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं होतं। त्या सुप्रिया सुळेंनी दादांच्या राष्ट्रवादीसोबत युतीबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ताई आणि दादा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला नाही। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला नाही। भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे। स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष, 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील। मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात नेहमी। हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या। पुण्यातील हडपसर भागात रस्त्यावर पाणी साचलंय। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते हे जलमय झालेत। डेक्कन परिसरात गुडघाभर पाणी साचलं तर सासवडमधील रस्त्यांवर देखील पाणी आल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात ढगफुटी झाली। जोरदार पावसानंतर झालेल्या ढगफुटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। येवला शहरात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। पावसामुळे सखल भागासह मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मावळ तालुक्यातील कामशेत येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे जमिनीत ओल राहिल्यानं पेरणीचं गणित कोलमडलंय तर काही ठिकाणी बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला। मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागाला जोरदार पावसानं झोडपून काढलं। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट यासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर वीज पुरवठा खंडित झाला। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला। लाख खंडाळा, भायगाव, वैजापूर आणि पानवी खंडाळा इथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। काही मिनिटातच मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले तर नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे सखल भागात पाणी साचलं। दरम्यान पुढील 3 दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे तासगाव शहरातल्या कापूर ओढ्याला पूर आलाय तर इतर ओढे नाले देखील दुथडी भरून वाहू लागले। दौंड तालुक्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे आता शेतीची कामं ठप्प होण्याची शक्यता आहे। बारामती शहर आणि ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली त्यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची एकच तारांबळ उडाली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। कांदा मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून गेल्या काही वर्षांपासून झोपडीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे। हे सर्वेक्षण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला दिले। खासगी शाळांकडून होणारी अवाजवी शुल्कवाढ आणि त्याला विरोध करण्यासाठी 25% पालकांनी एकत्र येण्याची अट असल्यानं पालकांची कोंडी होते। अवाजवी शुल्कवाढीबाबत एका पालकाचीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेली तरतूद करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाचा कारभार कागद विरहित करण्यासाठी ई कॅबिनेट प्रणाली सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे। सर्व मंत्र्यांना ॲपल आयपॅड दिले जाणार होते। 50 आयपॅड पुरवठ्याची निविदा भरणाऱ्या कंपनीनं आठवडाभरात इतके आयपॅड पुरवता येणं शक्य नसल्याचं म्हटलंय।
राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 1914 वर पोहोचली आहे, तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झालेली आहे. शुक्रवारी राज्यामध्ये कोरोनामुळे 4 मृत्यू झाला. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम कमोडिटी बाजारात दिसून येतोय. सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली असून सोनं पुन्हा 1 लाखांच्या पार गेलंय, तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं $50 वाढलेलं आहे. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. अनुसार काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान मुंबईसह ठाणे भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली. तिथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील हॉटेल मॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे. पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील मिळकत कराच्या विषयावरून सुप्रिया सुळेंनी सरकारला धारेवर धरले. या भागात कोणत्याही सुविधा दिल्या जात नसतानाही कर कसला गोळा करतात, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. यानुसार काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत देखील शुक्रवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान मुंबईसह ठाणे भागात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. तसंच राज्यातील इतर भागातही पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईसह ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्यानं इशारा दिलाय. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव द्यावा. शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव यांचं मनसेला आवाहन, तर फडणवीस राज ठाकरे भेटीवरही जाधवांचा टोला. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस. बावनकुळेंसोबत चर्चेनंतरही बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम. सरकारची ई कॅबिनेट प्रणाली लांबणीवर. सरकार नव्यानं निविदा मागवणार. धावत्या लोकलमध्ये चढताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू. घाटकोपर रेल्वे स्थानकातील घटना. मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम. माहीमध्ये एसी कॉम्प्रेसर फुटल्यानं भीषण आग. दोघांचा मृत्यू. आगीत अडकलेल्या इतरांची सुखरूप सुटका. हॉर्न वाजवल्याचा वाद. अंबरनाथमध्ये भर रस्त्यात तलवारीनं हल्ला. हल्ल्याची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद. मुंबईसह ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर राज्यातील इतर भागातही पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता. पुण्यात मुसळधार पावसानं हडपसर, डेक्कन आणि सासवड रस्त्यावर पाणी. अचानक आलेल्या पावसानं पुण्यातील रस्ते जलमय, तर खेडला पावसानं झोडपलं. दापोलीतही दमदार हजेरी. आणि एका उंदरानं तब्बल 9 तास बंद पडला छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा. पंपगृहात उंदीर शिरल्यानं शॉर्ट सर्किट. शनिवारी देखील शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम.